स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आणि त्यानंतर आपण बोलूया मॅचकडे. ऐकूया कॉम्बॉक्समध्ये आपण ओमकारजी शेट्टे यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच दशरथजी पाटील सर. आणि त्या सोबतीनं आवाज आपण ऐकत होतात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये रोशनजी पाटील तारा यांचा. जाऊयात आपण मैदानात. टार्गेट मैदानावरती सेट झालंय 80 धावेचं. हा चेंज ऑफ पेस, फ्लाइट देऊन बॅक ऑफ दी हँड आणि विकेटचं पतंग. फलंदाज बाद. रोशन म्हात्रेची जातीय विकेट. आणि विकेट की मॅच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता कामोठे टीमला मैदानावरती शोधावी लागतील. येणारी 4 षटकं. चला गव्हाण टीमचा कॅप्टन आणि चिर्ले टीमचा कॅप्टन पुन्हा एकदा ऑफिशियल कॉल आपण टॉससाठी या. गव्हाण टीम आणि चिर्ले. गव्हाणचा कॅप्टन आलाय अनिकेत. मी चिर्ले संघाच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतो निर्दोष दादा. आपण टॉससाठी या. आणि बघा पुन्हा एकदा शिवम ट्रान्सपोर्टचे ओनर अभिषेकजी दुबे साहेब यांच्याकडून बारक्या आणि निखिलला प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि लगातार 2 षटकारांसाठी पुढच्या खेळाडूंना देखील 500 रुपयाचं पारितोषिक राहील. शिवम ट्रान्सपोर्टचे ओनर आदरणीय अभिषेकजी दुबे हे या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्याकडून हे पारितोषिक आलंय. त्यांचंही स्वागत. कामोठे नगरीचे आमचे मान्यवर. टॉससाठी आपण इथे इन्व्हाइट करूया पाहुण्यांना. सन्माननीय कुबेर ग्रुप्सचे प्रोप्रायटर आदरणीय गणेश शेठ चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. आज ओमी त्यांचा वाढदिवस आहे. ते खऱ्या अर्थानं कुबेर ग्रुप्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरे बांधणारे हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही इथे टॉस घेत आहोत. गव्हाण आणि चिर्ले या 2 टीमच्या दरम्यान. सेमीफायनल नंबर 1 दोन्ही कॅप्टन या प्लीज. चला निर्दोष आता टॉससाठी या प्लीज. निर्दोष करत. बघा आणखीन एक विकेट. निर्दोष आता करत प्लीज आपल्याला आम्ही इन्व्हाइट करतो टॉससाठी. चिर्ले संघाचा कॅप्टन टॉससाठी आपण इथे या. आणि बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 विकेट्स आलेत. संजयजी चौगुले आणि नंदू भोर यांच्याकडनं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिकसाठी 5000 रुपयाचं. आणि ते 5000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पाहूयात विकीपूरला मिळत आहे का. इथे मी पुन्हा एकदा चिर्ले संघाच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतोय. चला चिर्ले संघाचा कॅप्टन टॉससाठी या. सेमीफायनल नंबर 1 उपांत्य फेरीचा पहिला सामना. टॉससाठी सन्मान्य पाहुणे या ठिकाणी कुबेर ग्रुप्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आदरणीय गणेश शेठ चौधरी साहेबांचं आगमन. चला चिर्ले टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा कॉल असेल. चला टॉससाठी लवकर या. सामना 4 षटकांचा राहील. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या शुभ हस्ते आम्ही इथे सन्मान करत हा टॉस घेत आहोत. या स्पर्धेचे प्रमुख अतिथी प्रमुख मान्यवर या स्पर्धेचे खास आकर्षण आदरणीय गणेश शेठ चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस. चला दोन्ही कॅप्टन अनिकेत या आपण कॉल करतील. चला कॉल करतील निर्दोष दादा. छापा कॉल. छापा आलाय. फक्त आपण निर्णय सांगा दादा. क्षेत्ररक्षण. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. मान्यवरांना विनंती असेल आपण बसून घ्या आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. नेक्स्ट मॅच फर्स्ट सेमीफायनल ऑफ दिस टुर्नामेंट. एका बाजूला स्वर्गीय गोपाशेठ नाईक स्मृती चषक पहिली टीम आपल्याला मिळाली धुतूम. दुसरा संघ आला तो म्हणजेच आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये ज्यांनी चांगलं क्रिकेट दाखवलं गव्हाण. आणि तिसरा संघ आपल्याला मिळाला RN11 चिर्ले. आणि चौथी टीम मैदानावरती या मॅच नंतर आपल्याला सापडेल धारावे आयांश लवन की टीम जय हनुमान कामोठे. पहिलं षटक विकी भोईरचं अतिशय सुंदर राहिलं. आफ्टर फिनिश द फर्स्ट ओव्हर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती किती आहे फक्त 2. सरासरी हवी होती 20ची. 0 पुढे लागलाय जो मागे पाहिजे होता. हॅलो ओमी खरं तर तुम्हाला थांबवतोय. बघा इथून जो फलंदाज षटकारचे हॅट्रिक पूर्ण करेल त्याच्यासाठी खरं तर आपण पाहिलं त्याच्यासाठी तब्बल बारक्यासाठी हे खास पारितोषिक आलंय. शिवम ट्रान्सपोर्टचे ओनर 16 टेलरचे मालक अभिषेक दुबे साहेबांकडून तब्बल 5000चं पारितोषिक त्या फलंदाजाला दिलं जाईल. 3 षटकार लगातार. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि ओपनिंग पेअर मैदानावरती पाहायला मिळेल. ज्या अनुषंगानं विकेट काढली रोशनची त्यानंतर सेकंड विकेट मैदानावरती आली फलंदाज सोनू पाटीलची.
आणि आता फलंदाज मैदानावरती अजूनही उभा आहे बारक्या कांबळे. स्ट्रायकर एंडला फलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळेल. या क्षणाला ऑन स्ट्राईक आपण पाहताय सुबोध गोवारीला. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 78 रनची गरज आहे. लक्ष भरपूर लांब गेलंय. बट आज कामोठेकरांना 2005 ते 2015 या एका दशकामध्ये जो बारक्या कांबळे पाहिला ना तो पाहायला मिळाला तर नक्की आवडेल. हार असू दे जीत असू दे हे सगळे पाठीराखे नेहमीच या गावाच्या सोबत असतात. बारक्याची बॅट चालली. मॅचला मजा येईल की नाही ते माहिती नाही बट बारक्या कांबळेची बॅटिंग मैदानावरती कामोठे नगरीला आनंद जरूर देऊन जाईल. लेट रिपोर्टिंग 5 रनची पेनल्टी. सेटल व्हायला वेळ मिळाला नाही. टॉस देखील लागला होता टीमच्या बाजूनं. त्यानंतर फिल्डिंग स्वीकारण्यात आली आणि रवी पाटील आणि सौरभ पाटील यांच्याकडनं टीम धारावेला ऑल द बेस्ट आलाय. जे दहिसरचे आहेत त्यांचं देखील आपण ऑल द बेस्ट करूया. स्पेशली धीरजसाठी ऑल द बेस्ट त्यांच्याकडून आलं. वेलकम, आपलं देखील स्वागत. टीमची टोटल स्कोर कार्डवरती भरपूर मोठी आहे. धावेंचा एक मोठा डोंगर लागला कारण मैदानावरती वणवा पेटला तो म्हणजेच भावेश नाईकच्या बॅट्सचा. भावेश नाईक म्हणजे सध्या त्या दर्जाचा खेळाडू आहे. हौस तुझी तुलाच पुरी करायची, आकाशी उंच उडायची, गड्यात तयारी ठेवर म्हणायची, कधी झुकायची कधी नडायची आणि आपल्या बॅटनं सध्या नडतोय भावेश नाईक प्रत्येक टीमच्या विरुद्ध. बट या संघर्षाच्या काळादरम्यान बारक्या कांबळे देखील मैदानावरती घडतोय. हा षटकार आला. स्पोर्ट्समन स्पिरिट तिकडे पाहायला मिळालं टीम धारावेचं. म्हणून नेहमीच म्हणतो नवी मुंबई विभागातील एक आदर्श संघ म्हणून तुर्भेगाव असेल धारावे असेल या टीम्सकडे नेहमीच पाहायला जातं. नवी मुंबईचं क्रिकेट जेव्हा जेव्हा सुवर्ण अक्षरामध्ये इतिहास लिहिला जाईल पहिल्या पानावरती नाव येईल भूषण पाटील या नावाचं. कोहिनूर ऑफ नवी मुंबई क्रिकेट. बट मैदानावरती बारक्या कांबळेची बॅट आणि त्याचा स्लॉक स्वीप. रायगड टेनिस बॉल क्रिकेटचा मी पण एक राजा आहे आणि राजाचं राज पण काल पण आज पण उद्या पण हे सध्या ठणकावून सांगत असताना कामोठे टीमचा स्वाभिमान बारक्या कांबळे. निलेश पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं आगमन मैदानावरती बारक्या कांबळेच्या विकेटनं होईल कारण मैदानावरती मिळाली आहे सफलता. बाद होतो फलंदाज. या मॅच मधलं अर्ध्या काळोखाच्या रात्रीतलं कामोठ्याचं आशेचं किरण असेल कारण त्यांचा अनुभव स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये. जी जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 18. षटकं संपली आहेत मैदानावरती 3. पहिल्या षटकात आले 2, नंतर आले 13, नंतर आले 3 आणि आता समीकरण पूर्णपणे टर्न झाला टीम धारावेच्या बाजूनं. पण कुठेही जाऊ ना ती टीम धारावे सोबत येऊ दे मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जायला पाहिजे. फाईट मैदानावरती व्हायला हवी आहे. सेकंड सेमीफायनल दुतुम वर्सेस धारावे, चिर्ले वर्सेस गव्हाण. मजा येतील मॅचला. कुठेही तर थांबा आणि एन्जॉय करत राहा मैदानावरती. स्पर्धा ती म्हणजेच संजय शेठ ठाकूर यांच्या स्वप्नातनं साकार झालेली स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक. अंतिम बॉलवरती विकेट आली आहे आणि मडन षटक आपल्याला पाहायला मिळालंय. ते म्हणजेच गोलंदाज दीपक ठाकूरकडनं. तर थोडाच वाद आपण मॅच सुरू करतोय. या मॅचचा मान ऑफ द मॅच नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातील सुपर डुपर स्टार. आपण यंगस्टर म्हणण्याऐवजी सध्या म्हणूया आता नवी मुंबईची रन मशीन आणि धारावेच्या विजयाचा विश्वास. त्याचं नाव भावेश नाईक, सचिन नाईक. फक्त ॲज अ कॅप्टन लीडर आणि त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी केला जाईल. त्याआधी काही सन्मानात त्याकडे आपण वळतोय. हार्ड लक टीम. हनुमान कामोठे पुढच्या वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच धुतुम आणि त्यांच्या विरुद्ध धारावे. ते अर्धशतकासाठी कॅश प्राईज होतं ते देखील भावेशला दिलं जाईल. भावेश कम फास्ट. मान ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण भावेशला देऊ. आदरणीय निलेश चंदू पाटील साहेब हॅलो आणि त्या सोबतीनं गणेश शेठ चौधरी आपण या.
चला चिरले संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. निर्दोष दादा विनंती आहे, सामना सुरू करा लगेच. तर या आपण कॅश प्राइज देऊयात, जे अर्धशतकासाठी होतं भावेश नाईकला, आणि अर्धशतकाला भावेश नाईकच्या बॅटमधून वर्ल्ड प्लेट शुभस मानतो मॅच. स्पर्धा कुठे ठिकाणी साजरा केला जाईल आपण वळूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी उपस्थित असतील आमचे समालोचक मित्र रोशन पाटील तारा. शेवटपर्यंत सामना खेळ, त्याच खेळाडूला आम्ही पारितोषिक देणार आहोत. म्हणजे 4 पारितोषिक 4 टीमला डिवाइड होतील. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, शतरक्षक सिरीज हे संघाने मात्र मागच्या रात्रीमध्ये केला. एका बाजूने आपण पाहता दुतुम आणि दाराबे अशी दुसरी उपांत्यपूर्वची लढत तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल. या 4 षटकामध्ये किमान 40+ रन कशा करता येतील याकडे लक्ष द्यावं लागेल गव्हाण टीमला. या मैदानाच्या आतमध्ये टोटल रन आहेत धावफलकामध्ये 5, बिनबाद 5 अशी धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहताय. पहिलं षटक विनीत मडवीचं त्या ठिकाणी मार्गस्थ आहे. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक डीपमध्ये फिल्डर उभा केलाय. यॉर्करचा प्रयत्न, यॉर्कर टाकला बॉल, त्याला कट करण्याचा प्रयत्न होता, कधी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, खरं तर आपण पाहिला सिद्धेशचा. परंतु इथे आपण पुन्हा एकदा पाहत आहे विनीत मडवीचं हे कमबॅक. डाव्या हाताच्या गोलंदाजासमोर अगदी ऑफस्टिकच्या लगत प्रचंड असा चांगला प्रतिसाद. हा फटका फसलाय, मिसटायमिंग आहे, मिडॉन मधला फिल्डर जज करतोय, त्याच्याही डोक्याच्या वर चाललाय. बघा खराब जजमेंट. आणि इथे मात्र जीवनदार मिळालं सिद्धेश कोहली सारख्या एका आक्रमक खेळाडूला. असं वाटलं होतं हा झेल कॅरी केला जाईल, परंतु तिथे मात्र थोडंसं जजमेंट चुकलं. मागे चालले होते फिल्डर आणि तिथे मात्र आपण पाहिला हातातून बॉल स्किट झाला. तर एक पारितोषिक आलाय टीम आर्यन 11 चिरलेसाठी. कोणत्याही गोलंदाजानं हॅट्रिक घेतली तर त्याच्यासाठी 2151, आणि ज्यावेळी बॅटिंगसाठी येतील 3 चौकार 3 षटकार मैदानावरती आले तर स्वर्गीय सुदेशदादा 5151 अर्थातच बरोडीचे ॲडव्होकेट आदरणीय विजयदादा पाटील, जे एक लोकप्रिय नेतृत्व आहे भिवंडी विभागाचं, त्यांच्याकडनं एक पारितोषिक आहे 2151 विकेट हॅट्रिकसाठी. क्या बात आहे. चिरले संघावरती असणारं प्रेम. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा हा फटका, नजाकत एक्स्ट्रा कव्हरला कॉपी बुक स्टाईल हा फटका सजवलाय सिद्धेश कोहली या फलंदाजाने. जखमेवरती मीठ चोळतं, झेल सुटली, त्यानंतर मात्र आलेला हा मोठा फटका, 4 धावा. या दरम्यान कार्यसम्राट नगरसेवक नेरुळ गावचे सन्माननीय गिरीश दादा म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन. त्याचबरोबरने समाजसेवक शेखरदादा भोपी, आदरणीय जयवंतजी म्हात्रे, उद्योजक नेरुळगाव, या तिन्ही मान्यवरांचं आगमन. त्या सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचावरती येऊन इथं आसन असतं बा. नेरुळ गावचे खरं तर आमचे नवी मुंबईचे नगरसेवक गिरीशदादा म्हात्रे, समाजसेवक शेखरदादा भोपी, त्याचबरोबर उद्योजक नेरुळगाव आदरणीय जयंतजी म्हात्रे, या तिन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. संजय शेठ ठाकूर यांची स्पर्धा म्हटली की खरं तर त्यांनाही असं म्हटलं तर दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस. ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, रायगड अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचे मित्रपरिवार आहेत आणि त्यांची उपस्थिती तुम्हाला या 5 रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. परंतु आज अंतिम रात्रीमध्ये मात्र मोठ्या संख्येने पाहुण्यांची उपस्थिती. आणि आज स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपण पाहिलं, कुबेर ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आदरणीय गणेश चौधरी साहेबांचा वाढदिवस आहे. त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरं बनवणारी ही व्यक्ती आणि त्यांचा आज या ठिकाणी आगमन, त्यांचा आजचा वाढदिवस. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय नंदन ठाकूर. कालच्या रात्रीमध्ये प्रचंड इम्प्रेस केलं या खेळाडूने नंदन. इथे फटका मात्र खेचून मारलाय, लॉंग ऑफच्या दरम्यान फटका फसलाय, एलिव्हेशन होतं परंतु अंतर कमी कापलं, झेल देऊन मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय अनिकेत कोळी हा पहिला फलंदाज. पहिला विकेट ब्रेक थ्रू मिळवून दिला नंदन ठाकूर या गोलंदाजाने. अप्रतिम कमबॅक. विकेटची गरज होती चिरले टीमला, तो विकेट मात्र मिळवून दिलाय नंदन ठाकूर या खरतर खेळाडूने.
मोठा फटका खेळण्याचा होता, स्लॉक स्वीप करायचं होतं, परंतु फटका मिस टायमिंग आपण पाहिला. त्या ठिकाणी लॉंग अपच्या दरम्यान हा बॉल आय थिंक टॉपेज लागून गेला असावा. तिथे मात्र झेलबाद झाला हा खेळाडू. नवीन फलंदाज मैदानामध्ये चालला गव्हाण संघाचा, न्यू कॅन्डिडेट कुणाल कोळी. कुणाल कोळी हा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती चालला. सिद्धेशवरती आता मोठी जबाबदारी येईल. ज्याला जीवनदान मिळालं होतं पहिल्या षटकामध्ये तो सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. त्याच्याकडून आपण एक चौकार देखील पाहिला होता. लास्ट बॉलवरती जबरदस्त फटका, गॅप शॉट सिलेक्शन. तो खेळाडू नॉन स्टॅकिंग एंडला आला कुणाल कोळी. आजची रात्र जर आपण पाहिली तर या प्रत्येक चारही संघांसाठी अतिशय आनंदमय रात्र राहील, कारण एक एक ट्रॉफी ते घरी घेऊन जातील. गव्हाण, चिर्ले, दुतुम, दारावे हे चार संघ या खरं तर पारितोषिकाचे हकदार बनले. अप्रतिम खेळ या सर्व संघांचा राहिला. इथे आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न, ऑन साइड मध्ये हा फटका फसला आणि तिथे आपण बादाय झेल देखील सोडली. सोपा झेल असा वाटला होता, हा झेल सहज पकडतो क्षेत्ररक्षक, परंतु एका मोठ्या स्पर्धेचा आणि सेमीफायनलचा हा दबाव त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. ऋतुज खरं तर त्याच्याकडून चुकीची अपेक्षा नव्हती, कारण त्याने जेव्हा पहिला सामना या मैदान स्पर्धेमध्ये खेळला तेव्हा 3 झेल पकडल्या होत्या या क्षेत्ररक्षकाने. अप्रतिम कामगिरी राहिली होती या चिर्ले संघाची बामणडोंगरी टीमच्या अगेन्स्ट घरच्या मैदानावरती. खरं तर आपण पहिला गोल्डी 11 बामणडोंगरी टीमच्या अगेन्स्ट त्याने 3 झेल पकडल्या होत्या. त्याच्याकडून ही चूक पाहायला मिळाली ऋतुजकडून. असं होतं एखाद्या मोठ्या मॅचमध्ये, प्रेशर थोडंसं खरं तर त्याच्यावरती पाहायला मिळालं. सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्रायकिंग एंडवरती आले फलंदाज. या ठिकाणी आपण पाहू शकता सिद्धेश कोळी, चांगली गोलंदाजी. नंदन ठाकूर याच्या माध्यमातून आपण होताना पाहताय. सलग 2 विकेट मिळाले असते, परंतु नियतीला हे कदाचित मान्य नव्हतं, परंतु नंदन ठाकूरचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम स्पेल त्याचा राहिला. पुढचा बॉल वेट अँड वॉच, फटका हाही बसलाय आणि इथे मात्र आणखीन एक विकेट. जबरदस्त कमबॅक. ज्या ऋतुजला झेल सोडताना आपण पाहिलं त्यांनी इथे झेल पकडला सिद्धेश कोळी. मोठा खरं तर मासा गळायला लागला. गव्हाण संघाच्या बाजूने आपण विचार केला तर एक मोठा धक्का बसेल या ठिकाणी सिद्धेश कोळीच्या स्वरूपात. हा दुसरा धक्का. ऐकता आणि सिद्धेश कोळीचं विकेट मिळालं चिर्ले संघाला. नंदन ठाकूर या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी. या षटकामध्ये त्याने भरपूर संधी निर्माण केली. सेकंड बॉलवरती ऋतुजने झेल सोडला होता, त्या ठिकाणी आपण पाहिला फलंदाज कुणाल कोळीचा, परंतु त्यानंतर सिद्धेश सारख्या प्रमुख फलंदाजाला बाद करण्यामध्ये नंदन ठाकूरला यश मिळालं. एलिव्हेशन नव्हतं. खरं तर आपण पाहिला लांब लचक फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झाला, त्या ठिकाणी मात्र झेलबाद झाला. सिद्धेश कोळी हा फलंदाज. एका मागोमाग एक विकेट या ठिकाणी मिळतात. चिर्ले संघाला थोडंसं प्रेशर हे वाढत चाललंय, कारण पहिल्या सत्रामध्ये टार्गेट सेट करायचं आहे, ते म्हणजे गव्हाण टीमला. आणि आतापर्यंत धावा फलकावरती आहे, त्या म्हणजे 2 गडी बाद 12 धावा. जीवन कोळी हा खेळाडू 4थ्या क्रमांकावरती आला. नेट नंबर 4 जीवन कोळी. नंदन पुन्हा एकदा पंचाच्या डाव्या बाजूने. यावेळी लोअर फुल टॉस बॉल, हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केला ऑन साइड मध्ये. मिड विकेट मधला फिल्डर भरपूर वेगाने चेंडूपर्यंत आला. चेंडू उचलणार फेकण्यादरम्यान 1 रन इथे मिळेल. 1 रनने मात्र स्ट्राईक रोटेट झाले. धावसंख्येत वाढ होईल. 2 गडी बाद 13 अशी धावसंख्या आपण पाहताय या ठिकाणी धाव फलकावरती लागताना पाहायला मिळेल. सेन्सिबल क्रिकेट. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली. पहिला बॉल चौकार, शेवटचा बॉल चौकार, तरीही 11 धावा आल्या. परंतु त्यानंतर नंदन ठाकूरने केलेले हे कमबॅक तुम्ही मैदानामध्ये पाहता. स्विच हिटचा फटका, अफलातून टायमिंग, डीप थर्डमॅनच्या वरून बॉलला फेकलाय. पंचांचा निर्णयाने अपेक्षित असेल चौकार की षटकार. बघा प्रेक्षक आहे त्या ठिकाणी. दॅट्स अ ह्यूज मायटी षटकार येतो या ठिकाणी गव्हाण टीमला. इथे हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह. बघा धीम्या गतीचे बॉल, पेस व्हेरिएशन केले त्या ठिकाणी गोलंदाज आपण पाहता नंदन ठाकूर या खेळाडूने. एक वेगवान बॉल होता, त्याच्यावरती मात्र रिव्हर्स स्वीपचा एक चांगला फटका पाहायला मिळाला. कुणाल कोळीच्या माध्यमातून षटकार. 1 रन लास्ट बॉल होते आली. इथे मात्र आपण पाहिला 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना गव्हाण संघाची धावसंख्या लागली धाव फलकावरती
2 गडी बाद 20 धाबा. सन्मान्य पाहुणे या व्यासपीठावरती खरं तर सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत. प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण होताना पाहत आहे. संजय शेठ ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आपण होताना पाहत आहे. आज 13वं पर्व या स्पर्धेचं आहे. गेली 12 वर्ष खरं तर या स्पर्धेला आम्ही पाहत आलो, ज्यामध्ये 8 षटकांचे देखील सामने पाहायला मिळाले, डे फॉर्मॅट देखील पाहायला मिळाला, डे नाईट देखील पाहायला मिळाला. परंतु यंदा आपण पाहता नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. मान्यवरांचं आगमन आणि आपण पाहताय खरं तर तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी तो चिर्ले संघाचा ऋतुज गरत हा खेळाडू तिसऱ्या षटकामध्ये आला. पहिल्या 2 षटकामध्ये 10.00च्या सरासरीने तब्बल 20 धाबा आल्या, ज्यामध्ये कुणाल कोहली त्याच्या माध्यमातून आले एक षटकार आपण पाहिला. त्याच्या बरोबरीने जीवन कोई नॉन स्ट्रायकिंग एंडला सफल झाले, भरपूर मागे आले आणि त्यानंतर मात्र आपण पाहिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या भरून बॉलला फेकलाय सीमा पार. इथे आलाय हा दणदणीत असा षटकार. फुलातून टायमिंग आणि बघा काय शॉट सिलेक्शन होतं. प्रचंड मागे गेले, हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्यानंतर मात्र अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून बॉलला फेकला सीमा पार षटकाराला. या फटक्याची गरज होती ती म्हणजे गव्हाण टीमला, कारण पहिल्या 17 मैदानात टार्गेट सेट करायचं आणि सुरुवातीला 2 प्रमुख खेळाडू देखील बाद झाले होते. जबाबदारीचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये करतोय कुणाल कोई हा फलंदाज. दबाव वाढलाय चिर्ले संघावरती. आता या इनिंगमध्ये टोटल 26 धाबा धाव फलकावरती. प्रेडिक्शन केलं होतं किमान 40+ रन, मग इथून मात्र आता वाटचाल पुढे होऊ शकते. त्या दिशेने मात्र वाटचाल करतायत खरं तर कुणाल कोहली आणि त्यांच्या बरोबरीने जीवन कोई हे 2 फलंदाज. कमबॅक करावं लागेल ऋतुजला. विकेट हवाय चिर्ले संघाला. पुन्हा एकदा राऊंड विकेट. यॉर्क करण्याचा प्रयत्न, अँगल बनवला आणि इथे आपण पाहताय हा डॉट बॉल आला. लेफ्टी बॉलर एखाद्या उजव्या गोलंदाजासमोर जसा बॉल टाकतो तसा अँगल बनवला या ठिकाणी ऋतुजने आणि ॲक्युरेट यॉर्कर या ठिकाणी टाकण्यामध्ये त्याला यश मिळालं. तिथे मात्र कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं, ते म्हणजे कुणाल कोहली या फलंदाजाकडे. मागचा बॉल अगदी आपण पाहिला अर्ध्या विकेटमध्ये टाकला, तिथून मात्र षटकाराला पडतो. इथे मात्र यॉर्कर. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल टाकतोय बघा या ठिकाणी ऋतुज गरत हा गोलंदाज. पेस व्हेरिएशन इज बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात आणि गती परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये करतोय त्या ठिकाणी ऋतुज गरत हा गोलंदाज. कमालीचं कमबॅक. पहिल्या बॉलवरती षटकार लगातार 2 डॉट बॉल. या खरं तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतोय तो म्हणजे आर्यन 11 चिर्ले हा संघ. अप्रतिम. दोन्ही संघ आपण जर पाहिले त्याच ताकदीचे आहेत, त्याच धाटणीचे आहेत आणि त्यामुळे या दोन्ही संघाच्या दरम्यान एक मोठं बॅटल तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. बॅकफुटला गेले स्क्वेअर कटचा हा फटका. पॉइंट आणि गलीच्या मधून गॅप शोधलाय. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि इथे मात्र बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर. सीमा पार चौकार. पाहायला मिळाला गली आणि पॉइंट या दोघांच्या मधून. नेक्स्ट बॉल मिस टायमिंग आहे फटका. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, बॉल मात्र पडतो निर्जनसरी जिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. प्रशांतने तर धाव घेतली होती चेंडूवरती झेल घेण्याची, परंतु त्यानंतर बॉलला थांबवणं हे उचित ठरवलं आणि इथून मात्र 1 रन मिळाली, ती म्हणजे गव्हाण टीमला. 1 रनने संघ पुढे चाललाय. धावसंख्येत वाढ तब्बल 31 धावा धाव फलकावरती. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा खर्च करतोय ऋतुज गरत हा गोलंदाज. ऋतुज गरत आणि आपण पाहता विकेटच्या मागे स्वतः निर्दोषता गरत 40+ खेळाडू. आज ही 30 दहशत आणि तोच दरारा त्यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिला आणि कॅप्टन्सी कशी असावी याचं उत्तम उदाहरण त्याने या मॅचच्या दरम्यान दाखवलंय. बघा फिल्डिंग रिस्ट्रिक्शनमध्ये बदल झालाय. शॉर्ट फाइंडिंगला एक फिल्डर उभा केलाय. त्याचबरोबर आपण पाहिलं समोरच्या ऑन साईडचे फिल्डर अगदी व्ही शेपमध्ये बॉलरच्या अगदी दिशेने सीमारेषा लगत तैनात केले. चांगली रणनीती. इथे देखील आपण पाहता धीम्या गतीचा बॉल डॉट बॉल टाकलाय. हे षटक देखील संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती तब्बल 2 गडी बाद 31 गव्हाण टीमच्या. ही प्रचंड मजबूत आहे, ज्यामध्ये निर्दोष करत हे स्वतः एक चांगले आक्रमक खेळाडू आहेत, त्यामुळे इथे चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये आता गोलंदाज
अलंकार घरत. या सोमी तर एक पारितोषिक आहे भरोडीचे विजय पाटील यांच्याकडनं. आला प्रशांतच्या माध्यमातून. प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता आपण पाहिली त्या ठिकाणी प्रशांत घरतचे आणि तेवढाच चांगलं कार्य विकेटच्या मागे निर्दोष दादा घरत यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 1 रन प्लस 1 विकेट, एकूण धावा आल्या धावफलकावरती 36. गडी बाद झाले या ठिकाणी आपण पाहू शकाल 4. नवीन फलंदाज दीपराज कोळी, विकी कोळी आणि निहाल घरत या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती सन्मान्य तर विकी नेक्स्ट कोहली. मॅच आपण टॉस करतोय. एका बाजूला टीम धारावीचे कॅप्टन आहेत, दुसऱ्या बाजूला दुतुमचे. दोन्ही कॅप्टनना त्वरित टॉससाठी रिपोर्ट करायचा. ओव्हर द विकेट दीपराजसाठी यॉर्कर टाकलाय आणि इथे आपण पाहिलं बॉल चाललाय त्या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅनला. गती खरं तर भरपूर गती होती या थ्रोमध्ये. इथे आपण पाहिलं 22ची सिंगल. चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता, परंतु एक्स्ट्रामध्ये भर पडेल. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. कमबॅक केलं खरं तर आपण पाहिलं या षटकामध्ये अलंकार घरत या गोलंदाजाने कमालीचं कमबॅक, जबरदस्त चांगलं कमबॅक. कारण पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं धावांचा ओघ वाढेल, परंतु त्यानंतर मात्र केलेलं हे कमबॅक अलंकारच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जेव्हा कुणाल कोळी बाद झाला बोल्डच्या स्वरूपात, त्याला वाटलं वाईड असेल, परंतु तो त्रिफळाचीत झाला. जीवन कोळीचा हा फटका देखील फसलाय. सर्व फिल्डर आपण पाहिलं ऑन साईडला सर्व डीप मध्ये, त्यामुळे कदाचित संधी मिळेल दुसऱ्या रनची. सेफ लँडिंग बॉल झाला, निर्जनस्थळी पडला आणि तिथून मात्र आता स्ट्राईक रोटेशन. 2 रन ऑलरेडी कंप्लीट आहेत, परंतु इथे रनआउटची विकेट या ठिकाणी मिळेल. विकेट सॅक्रिफाईस करावी लागली जीवनला. इथे आपण पाहता दीपराज कोळीसाठी 2 धावा आल्या, धावसंख्येत वाढ झाली. एकूण धावा लागल्या धावफलकावरती 39. 5 गडी बाद 39 अशी धावसंख्या आपण पाहताय गव्हाण टीमच्या माध्यमातून. पण 40 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. आता शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा हा चेंडू आहे आणि समोर स्ट्राईक स्वतःहून घेतले दीपराज कोळी या फलंदाजाने. यंग टॅलेंट आपण पाहिला गव्हाण संघाचा यंगस्टर आहे, रायझिंग यंगस्टर ज्याला म्हणावं लागेल. एक चांगला गोलंदाज तेवढाच तो आक्रमक फलंदाज आहे. तो मात्र स्ट्रायकिंग एंडला. नवीन फलंदाज हरीश कोळी नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. हर्ष कोळी माफी असावी, हर्ष कोळी हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा बॉल या षटकातला अलंकार घरतचा. टोटल रन आपण पाहता धावफलकावरती 39. शेवटचा हा बॉल. इथे ऑन साइड मध्ये हा फटका सजवलाय आणि तिथून मात्र चांगली फिल्डिंग, जबरदस्त गुड फिल्डिंग. धावा वाचवल्या किमान 2. आपल्या संघासाठी थ्रो देखील चांगला झालाय आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल फक्त आणि फक्त 2 धावा. रनआउटचा आणखीन एक विकेट मिळाला. टोटल रन आले धावफलकावरती त्या म्हणजे 6 गडी बाद 41. येणारे 24 चेंडू, येणारे 4 षटकं आर्यन 11 चिर्ले संघाला करावे लागतील. त्या ठिकाणी 42 परंतु पुढच्या सत्रामध्ये आवाज असेल आमचे दशरथजी पाटील सर करावे. धन्यवाद. तर वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन या ठिकाणी आपण केक कटिंग सेरेमनी कंप्लीट करतोय. केला असता आपण केक कट दशरथ दादांच्या स्टाईलमध्ये, बट बर्थडे बॉय बर्थडे सेलिब्रेट करणं विसरून गेले असते. या आपण थोड्याच वेळात वाढदिवस साजरा करूयात. आदरणीय अनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता लाभो ही साई जगदंबे चरणी प्रार्थना. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक चषक आपण अनुभवता आणि जो जो लाडका प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसोबत जोडला गेला. वेलकम ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांवर. प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो, पण चमकतो तोच जो घणाचे गाव सोसण्याची हिंमत ठेवतो. तर मग खेळताना आज असं खेळा की जिंकलात तरी इतिहास आणि हारलात तरी इतिहासच घडला पाहिजे. थोडाच बाद मॅच सुरू होईल त्याआधी आपण वाढदिवस या ठिकाणी साजरा करतोय आणि वाढदिवस आज आपण साजरा होताना पाहणार आहात आदरणीय गणेश शेठ चौधरी यांचा. एक लोकप्रिय असं ते देखील व्यक्तिमत्व आहे आणि आज त्यांचा वाढदिवस या क्रिकेटच्या मंचावरती आपण साजरा करतोय आणि आदरणीय संजय शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून आपण हा वाढदिवस या ठिकाणी साजरा करतोय. संजय दादा ठाकूर म्हणजे ते नाव आहे, मी कोणाला हरवून नाही, सर्वांना सोबत घेऊन. तर या आपण वाढदिवस साजरा करूया. डीजे बर्थडे सॉन्ग रेडी ठेवा आणि त्या सोबतीने
संजय ठाकूर काही करा, वर्गण्या काढा, पण गौतम म्हटलं पुढच्या वर्षी ठेवा बस. फक्त तुमचं सामान पॅक करा बस. आणि चला, सगळ्या बेचाळीस. मान्यवरांना विनंती, आपण असं नसतं वा वाढदिवस आपण सेलिब्रेट केला. थोड्याच वेळात आपण सन्मानाकडे वळतोय आणि या ठिकाणी थोड्याच वेळात सन्मान आपण कंप्लीट करणार आहोत. नवी मुंबईचे गोल्डन मॅन दादांचा सन्मान नुकताच आपण पूर्ण केला. अजून काही सन्मान या ठिकाणी शिल्लक आहेत. आणि अतिशय कार्यसम्राट नवी मुंबई महानगरपालिकेचे गिरीशजी म्हात्रे असतील, त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भोपी. तर सालाबाद प्रमाणे त्यांचं नेहमी ठीक, एक जबरदस्त परिचय. 1 मिनिट फक्त दशरथ सर आपल्याला थांबवतोय. एक राजेशाही सन्मान या ठिकाणी आपण कंप्लीट करतोय. आदरणीय नवी मुंबईचे गोल्डन मॅन निलेशदा पाटील यांचा सन्मान केला जाईल. तर निलेशदाला विनंती आहे, या आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तुम्ही आलात, या व्यासपीठाला एक वेगळी शोभा मिळाली, त्याबद्दल आपलं विशेष आभार आणि मनपूर्वक धन्यवाद. मॅच देखील मैदानावरती तितकीच चांगली रंगणार आहे. प्रत्येकाला मॅच पाहायची आहे. आपण जाऊ मैदानाच्या आत. एक आपण हा सन्मान जसा फिनिश होईल लगेच व्यासपीठावरनं मंचकाकडे वळणार आहोत. कारण सगळा क्राऊड आहे ना, तो क्रिकेट पाहण्यासाठी आला. हे पब्लिक आहे, हे सब क्रिकेट के चाहती आहे. आणि थोडा वेळ आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतो. जसा सन्मान कंप्लीट होईल आपण मैदानाकडे जाऊ. निलेशदा पाटील यांचा सन्मान आपण करतोय. पुष्पगुच्छ, शाल आणि या स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान या ठिकाणी आपण दादांचा करतोय. मॅच ऑन मैदानाच्या आत. टार्गेट देखील मैदानावरती चांगलं सेट झालंय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. टेनिस क्रिकेटच्या समालोचन क्षेत्रातील एक अजुबा या आपण ऐकूयात. आमचे मार्गदर्शक गुरुतुल्य दशरथजी पाटील सरांना धन्यवाद. ओंकार शेटे. 42 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. या ठिकाणी धुतोम आणि दारावे. पुढचा सामना दुसरी सेमीफायनल आणि अतिशय दमदार स्ट्रोक, अप्रतिम ड्राईव्ह बघूया. जबरदस्त क्लास फटका. टोटल स्कोर इज फायनल. उपांत्य फेरीचा हा रोमांचक सामना. संजय ठाकूर यांची ही भन्नाट स्पर्धा. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. फक्त ज्यांचं झालं कुबेर ग्रुपचे आणि आमचे रॉयल एंट्री. गोल्डन मॅन नवी मुंबईचे एकमेव गोल्डन मॅन निलेश पाटील. बॉलिंग मार्फत या संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पदावर. हो, यस, अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा जबरदस्त मारा, जबरदस्त कमबॅक करते गोलंदाज. डॉटबॉल निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या फक्त 5 वर. 42 धावांचं टार्गेट चेस करायचं बघूया. जो जिंकेल तो जाईल अंतिम फेरीत. अतिशय चांगलं. याच्यानंतर धुतुम. हे धुतुम आहे रोशन पाटील काविलसाठी फेमस. बघूया ती दुसऱ्याचे कशी काविल उतरवतायत ते. तर धुतुमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्ट करा. धारावेच्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हा पुन्हा एकदा आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा बॅकवर्ड गलीला चेंडू जाईल या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. टोटल स्कोर इज 5 फन आणि बिनबाद 5. 42 धावांची गरज. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, रन उठायला लागेल. दे माय धरणी टाय. फटाक्यांच्या आतषबाजीत कुबेर ग्रुपचे सर्व सन्माननीय चौधरी साहेब यांचं जबरदस्त. आणि हा पुन्हा पुश केला, टॅप केला, चेंडू जाईल मिड विकेटला. जबरदस्त टायमिंग या ठिकाणी. आणि हा सीमारेषे बाहेर. अप्रतिम फटका. खेळण्याची हातोटी, टेम्परामेंट. 4 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या नेऊन ठेवली 9 वर. तर या आपण अजून एक सन्मान करूयात. कुबेर ग्रुपचे आदरणीय गणेशदादा चौधरी आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आमच्या VIP डाईजवरती. या स्पर्धेची गोड अशी आठवण मोमेंटो आणि त्या सोबतीनं शाल आणि सन्मान चिन्ह सोबत आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करतोय. थँक्यू सो मच आपण आलात. अँड विश यू मॅनी मॅनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुमच्या आयुष्यात आरोग्य, समृद्धी, सौख्य आणि त्या सोबतीने यश लाभो हीच आई एकविरा मातेचरणी प्रार्थना. आणि अगेन दॅट इज डॉट. मोठा फटका मारायचा पण बॅटच्या रडामध्ये बघूया. ओमकार शेटे बघूया, गणेश चौधरी आहेत बघूया. कुबेर ग्रुपचे सर्व आहेत. दरवर्षी ते नेहमी असतात बघूया. आणि संजय ठाकूर यांच्यावर खास निष्ठांत. संजय ठाकूर यांचा मित्रपरिवार जबरदस्त आहे प्रत्येक घराघरात.
तर कॅप्टन धुतुमचे का वेळ घेता या पटकन टॉससाठी? या तुमचे कॅप्टन या येताना काविलचं औषध घेऊन जा. आमचे पण उतरवत राहा नाही का कारण ते काविलसाठी फेमस आहे तुतुम गाव ओमकार अख्ख्या शेट्टी. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे अगदी. आणि असं नाही आहे की कुठेही कोणतं मानधन स्वीकारलं जातं. आज धुतुम गावानं जी आपल्या समाजाची सेवा केली आहे मी म्हणाल अख्ख्या महाराष्ट्रात असं एकही गाव नाही जिथे या धुतुम गावाचं नाव नाही. तर या आणि- धुतुमचे कॅप्टन पटकन टॉससाठी. ओमकार शेट्टी मी ऐकलं की 2-3 हिरोईन पण तिकडे काविल उतरवल्या आल्या त्या. म्हणजे एवढा त्यांचा हात पॉवरफुल आहे. आता माहिती नाही 10-12 वर्ष आम्ही तिथं काविल उतरवलं जात नाही. काविलच होत नाही तर काय करणार. चला नेक्स्ट मॅच विल बी धारावे अगेन्स्ट व्हर्सेस धुतुम. षटक क्रमांक दुसरं प्रगती पदार बॉलिंग मार्फत तयार नवीन गोलंदाज अलंकार कोळी आणि हा यस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त मारा भन्नाट मारा सुसाट मारा डॉटबॉल निर्धाव चेंडू संघाची धाव संख्या स्थगित सीमित कोणती स्तंभित धाव संख्या बिनबाद 9 9 फॉर नन. 42 धावांचा माग काढायचा या ठिकाणी. आर्यन 11 चिरले आणि गव्हाण अशी ही बिग फाईट बिग बॅटल कडवी झुंज कडवा प्रतिकार. 2 टोक्यामध्ये घमासान यादवी रणधुंदवी रणधुमाली एक अटीतटीचा सामना बिग फाईट. बॉलिंग मार्क तयार अलंकार कोळी. दुसरं षटक प्रगती पदार राईट महोदय विकेट. आणि हा येस पुन्हा आउटसाइड द स्टंप ब्लाइंड स्ट्रोक केल्याचा प्रयत्न आणि असेल डॉट डिलिव्हरी. टोटल स्कोर इज 9. 42 धावांची गरज आहे. अटॅक करावा लागेल आक्रमण करावं लागेल. दे माय धरणी ठाय रन उठवावं लागेल. षटकार चौकारांची आत्ताशबाजी करेल अन्यथा आपल्याला हात चोळीत जावं लागेल चिरलेला. आणि हा पुन्हा एकदा यस डॉट बॉल. काय बॉलिंग अटॅक बघूया या ठिकाणी. आणि वाईटचा इशारा 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 10 वर. एकने काय होणार आहे. बेडकी किती फुगली तरी हत्ती एवढी होणार नाही. अटॅक करावा लागेल चौकार मारावे लागतील. आर्यन 11 यांचा मोठा पॅकर आहे. गुजरातमध्ये बसलाय. 10,000 पाठवून दिले. इथं असते तर 20,000 दिले असते. समीर पाटील वन मॅन आर्मी वन मॅन जबरदस्त पर्सनॅलिटी जबरदस्त दानशूर व्यक्तिमत्व. आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक चेंडू त्याला ऑन साईडला लॉंग ऑनला फक्त मिळेल 1 धाव 100 ज्यादा कुछ भी नाही. टोटल स्कोर इज 11 आणि 2 धावेचा बेनिवा आणि फलंदाज बाद. काही गरज नव्हती बघूया. आणि धक्का क्रमांक पहिला. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. चला आपल्याकडे वेळ आहे आपण पटकन टॉस करूयात आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. निलेशजी पाटील आणि गणेशजी चौधरी यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला कुबेर ग्रुप आहे तर दुसऱ्या बाजूला गोल्डन मॅन आहे. आपण टॉस करतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. एका बाजूला सोनं दुसऱ्या बाजूला बिल्डिंग. दोन्ही बाजूला पैसा. दोन्ही बाजूला पैसा. चला अमित लुक्के. चला आपण टॉस करतोय दोन्ही कॅप्टन्स मध्ये. पहिला धक्का पहिल्या विकेटचं बदन. प्रभात पहिली गळती पहिल्या विकेटचं बदन. धाव संख्या फक्त एनिमिन. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. तर टॉस जिंकलाय तुमच्या कॅप्टननं. तर आपण थोडी चर्चा करू कॅप्टन सोबत. एंटरटेनमेंट सुरू होतं तुमच्या नावानं बट आता मॅच खेळायची आहे. फोकस ऑन दी गेम इतकंच तुम्हाला सांगेल. टॉस जिंकलाय समोर धाराव्या. निर्णय काय? फिल्डिंग करू. 4 षटकांची मॅच आहे. आज धारावे टीमनं जे क्रिकेट दाखवलं अनप्रडिक्टेबल आहे. बट आज तुम्हाला देखील असं काही करायचं आहे की धारावीला कुठेतरी डॉमिनेट आणि बीट करू शकाल. काय माइंडसेट आहे धारावीच्या विरुद्ध तुमचा आणि ॲज अ कॅप्टन इथनं मॅसेज टीमला काय देशील? काय ना फक्त प्रत्येक प्लेअरने 100% देऊन चांगला गेम करण्याचा प्रयत्न करू. एक असं कोणतं प्लेअर आहे की त्या एका प्लेअरनं चांगलं क्रिकेट दाखवलं तर एका बाजूनं पूर्ण धारावीला तो डॉमिनेट करेल आणि असं ॲज अ कॅप्टन कुणावरती ट्रस्ट करशील की आज त्याच प्लेअरला काहीतरी करायचं या मॅचमध्ये? नक्कीच एक आमचा देखील नावाजलेला खेळाडू आहे परेश ठाकूर. तो जर खेळला त्यांच्या 4 ओव्हर तर तो देखील आम्हाला मॅच जिंकून देऊ शकतो. सो बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकलाय. चला आपण सचिन दादा सोबत जास्त चर्चा नाही करूयात. सचिन दादा अगदी एक कूल कॅप्टन आणि त्याला देखील आपण देऊयात शुभेच्छा. एका बाजूला टीम आयांश लवन धारावा दुसऱ्या बाजूला मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार टीम ती म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये
भैरवनाथ धुतुम. तर डुंगाराम चौधरी यांचा सन्मान या ठिकाणी केला असेल त्यांना आपण इन्व्हाइट करूयात. आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपला सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय आमच्या VIP डाईजवरती. प्रत्येक पाहुण्याचे यथोचित मानसन्मान हीच्या स्पर्धेची ओळख आहे आणि 12 वाजेच्या आत आपल्याला सगळे सन्मान कंप्लीट करायचे आहेत. तर मग प्रेक्षकांना थोडंसं आम्हाला समजून घ्या. एका बाजूला मॅच सुरू आहे 2 फ्रेममध्ये. 24 लाईव्हला रिक्वेस्ट आहे की आपण 2 फ्रेममध्ये एका बाजूला मॅच एका बाजूला प्रेझेंटेशन बॉक्स. यानंतर आपण सन्मानित करतो राजेश ठाकूर यांना. आपण या आपला देखील शुभ सन्मान होईल. मॅच भरपूर क्लोज आहे. या सन्मानानंतर आपण ओव्हर ब्रेकमध्ये आता काही जे सन्मानित करू आणि दशरथदादा पाटील यांना देखील रिदम मिळालाय तो तोडणं म्हणजे सगळ्यात मोठं डेंजर काम आहे. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. येस ओंकार शेट्टी धन्यवाद. बघूया चांगलं प्रेझेंटेशन सादरीकरण होतं आहे. ओंकार शेट्टी यांचं समालोचन. अरे बाबा हे आठवा काय आहे? एका मच्छर अगरबत्ती आहे का आम्हाला पळवायचा प्रयत्न आहे? अलंकार कोळी तयार. राईट महोदय विकेट. येस अप्रतिम डिलिव्हरी. गव्हाण संघाचे समर्थक असुरी आनंद राक्षसी आनंद पुत्र प्राप्तीचा आनंद गुवाहाटीला जाऊन मुख्यमंत्री झाल्याचा आनंद. काय बघा बघा त्यांनी मगाशी एक जिंकली ना नंतर बायका बरोबर फोन केला या ट्रक घेऊन. मॅच आपलीच आहे. कृपया बाहेर नाही प्लीज. चला ओव्हर कंप्लीट झाली. आपल्याकडे वेळ आहे. आपण चिमाराम चौधरी यांना सन्मानित करूयात आणि त्यांचा सन्मान देखील केला जाईल. या ठिकाणी संजयदादा ठाकूर यांचे शुभ असं. संजयदादा ठाकूर सध्या चर्चेत रायगड ठाण्यामध्ये नाव आणि संजयदादासाठी अगदी एक टॅगलाईन तर पण ती फिक्स आहे. ना मैं गिरा ना मेरे उम्मीद के मीनार गिरा मुझे गिराने में कई लोग हजारों बार गिरा. हॅशटॅग संजय शेट. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. स्कोर इज 13. 12 चेंडूमध्ये फक्त इनिमित 13 आहेत. 12 मध्ये 29 करायचे आहेत. नेक्स्ट सन्मान आपण करतोय सुहास निकम यांचा. तर त्यांना देखील आपण आमंत्रित करूयात. आपण देखील या आपला देखील सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय आमच्या VIP डाईजवरती. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आकाशाला शोभा असे ताऱ्यांची, झाडाला शोभा असे फुलं फळांची आणि आमच्या गोपाल शेठ नाईक चषकाला शोभा असं आपल्यासारख्या सुंदर अशा मान्यवरांची. तर आपलं मनपूर्वक आभार. चला बंटी होऊन जाऊ दे एक फोटो. आपण जाऊयात पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये. पाहूयात कमबॅक केलं जाईल का बॅटिंग टीम आर्यन चिर्लेकडनं. आवाज आपण ऐकूयात पुन्हा एकदा तो म्हणजेच दशरथ पाटील सरांचा. येस धन्यवाद ओंकार. बघूया प्रितेश कोळी तयार संघाच्या वतीनं पहिलं संघाच्या वतीनं तिसरं षटक आपल्या ठेवणीला पहिलं षटक. 12 चेंडू 29 धावांची गरज आणि हा पहिल्या चेंडू केलेला आक्रमण या ठिकाणी लॉंग स्टॉपला चेंडू जाईल आणि अशा फलंदाज बॅक टू द डगआउट. अप्रतिम झेल संदेश कोहली याचा मॅग्निफिशंट कॅच टेकन बाय संदेश कोहली. धक्का क्रमांक दुसरा बसतो या ठिकाणी आणि उर्वरित चेंडू 11 चेंडू आणि 29 धावांची गरज. सिक्सर मारा 29. नेक्स्ट सन्मान आपण करतोय विपुल चौधरी आणि शुभम निकम. आपण या त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. शुभम निकम यांना आपण सन्मानित करूयात आणि त्यांचा सन्मान केला जाईल संजयदादा ठाकूर यांच्या शुभ असं. यानंतर विपुल चौधरी आपण या त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी करतो आपण आणि हा सन्मान देखील संजयदादा ठाकूर यांच्या शुभ असे केला जाईल. तसेच मुकेश चौधरी आणि नरेश कुमार यांना देखील आम्ही आमंत्रित करतो. आपण पण या आपला शुभ सन्मान या ठिकाणी होईल. थँक्यू ऑल ऑफ यू. नाउ बॅक टू क्रिकेट. इट्स ओव्हर टू यू. धन्यवाद. नवीन फलंदाज प्रशांत घरत. धाव संख्या 11 चेंडू 29 धावांची गरज. प्रितेश कोळी आणि हा यस पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त मारा, भन्नाट मारा, सुसाट स्पेल, जालिम जलाल विषारी मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. उर्वरित चेंडू 10 आणि धावाबाजी 29 म्हणजे 2.9 90. अतिशय कठीण आव्हान. शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. याच्यानंतर धुतुमाने दारावे 81 आणि हा यस पुन्हा एकदा फलंदाज या ठिकाणी बाद होईल.
धन्यवाद. हीच- मुकेश चौधरी यांना सन्मानित करूयात. दोनच सन्मान आहेत दशरथ दादा, नंतर करा, तुम्हाला आरामशीर disturb का नाही बाबा. होणार. अरे त्यांचा पहिला करा, आपला नंतर केलं नाही तर केलं तर चालेल. नेक्स्ट आपण इन्व्हाइट करतोय आपले मित्र नरेश कुमार यांना. त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. त्याची स्माइल हार्ड. आज गर्लफ्रेंड पण खुश होईल की माझ्या छाव्याचा आज सत्कार झाला. या आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये येस, आणि नऊ आवाज चेंडू, ऐकत दशरथ दादाचा. 29 धावांची गरज, 9 बॉल्स टू गो, 29 रन्स. प्रितेश कोहली अतिशय भन्नाट मारा आणि हा पुन्हा एकदा चेंडू लॉप केला या ठिकाणी. हो यस, अप्रतिम झेल सीमारेषेलगत व्हाईट स्मिथ विकेटला. आणखीन एक धक्का या ठिकाणी म्हणते. हॅट्रिक झाली का? जगानी लावा चिरलेवाल्यांना. 8 चेंडू 29 धावांची गरज. प्रितेश कोहली काय जबरदस्त बॉलिंग अटॅक. पाशवी मारा, जालिम, जलाल, विषारी मारा, विकारी मारा. उर्वरित चेंडू 8, धावा पाहिजे 29. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल, अन्यथा या ठिकाणी आर्यन 11 चिरले संघाचं भवितव्य अंधकारमय डार्क फ्युचर. बॉलिंग मार्कवर तयार प्रितेश कोहली. संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगतीपथावर. येस, गोल्डन मॅन आमचे निलेशजी पाटील. आणि हा इज ऑन हॅट्रिक अँड हॅट्रिक कंप्लीट. गव्हाण संघाचा प्रितेश कोहली, आमचे वन मॅन आर्मी गोल्डन मॅन. बघूया नाही, आपल्याकडे आहे समजा मॅनपॉवर. 7 मध्ये 29. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम प्रितेश कोहली. काय बॉलिंग केली या ठिकाणी. मग ते या षटकामध्ये त्यांनी विकेट केल्या तब्बल 4. स्टेज झाला. मग असं आहे, लग्नाला नवरा निघून गेला का मांडवा सगळी सामसूम. बघा आज स्टेजवर कोण आहे का बघा. संजय ठाकूर आहे. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा चेंडू प्रितेश कोहली. का रे किती. अरे 500 काय आणता येतं. 4 विकेट घेतल्यात. मंदर भागात 500 रुपये आणि विकेट मेडन. येस 500. तुझे दुसरे कोणते 500 आहेत. हेच का. हेच कोणला आहे. तर मंदार याच्याकडून मंदार भागात 500 रुपये कॅश प्राईज. बघूया 4 विकेट घेतल्यात आणि निर्धाव षटक. मग इथंच याने चिरले संघाचं कंबरड मोडलंय. पोपट मैना संपूर्ण मॅच टर्न केली. हा टर्निंग पॉइंट. सामन्याला कलाडणी, सामन्याचा नूर पाडवला, नक्षा पालटला. या ठिकाणी प्रितेश कोहली तब्बल 6 चेंडू फेकले, 4 विकेट, एकही धाव नाही. काय गोलंदाजी केली. जबरदस्त बॉलिंग विश्लेषण, पृथक्करण, अफलातून गोलंदाजी. आणि शेवटचा गोलंदाज मंगेश वैती. ओमकेश गोंधली कुठं आहे तो. जाऊ दे, बसू दे, तुम्हाला काय करायचं आहे. त्याच्या बापाशी पिते तो. आणि हा पहिला चेंडू पुन्हा येतो या ठिकाणी. षटक क्रमांक 14 प्रगती पदावर. एम भाई यांच्याकडनं देवराज कोहली. प्रितेशला चांगली बॉलिंग त्याने केली. विकेट मडन टाकलं आणि एम भाई यांच्याकडनं 500चं पारितोषिक आलंय. नाही मंदार बघतचे त्यांचे नाही आले अजून. नाही, मंदार बघतचे ते तुम्हाला आहेत 500 रुपये. ठेवा खिशात. तसं नको रे बाबा, आरामाची कमाई नको ना. काय बरोबर नाही. असं आहे का. एम भाई
5 चेंडू आणि 24 धावांची गरज. 23 म्हणजे 4 षटकार मारावे लागतील. एक मारला, अजून 4 मारा. संजय ठाकूर बाबूशालाने बोलवला नाही. बाबूशाला जग बोलवते हो. तो भूमिपुत्र आहे. बाबूशाने तो आहे बाबू म्हात्रे. बॉलिंग मार्ग तयार. आणि हा यस पुन्हा एकदा या ठिकाणी गव्हाण गावामध्ये सध्या चांगलं वातावरण आहे. 4 चेंडू उर्वरित चेंडू 3. 4 चेंडू आणि धावा पाहिजे या ठिकाणी. 23 म्हणजे जरी षटकार मारले तरी फरक पडत नाही. हो शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी. त्याला चिरले बघूया काय अवस्था झाली. चला 10वीला 90% मार्क, 12वीला नापास. काय फायदा आहे. 3 balls टू गो, रिक्वायर्ड 23 रन्स. शेवटचा अंतिम अखेरचं निर्वाणीचं षटक या ठिकाणी गव्हाण. याच्यानंतर दुसरी सेमीफायनल भैरवनाथ क्रिकेट संघ धुतुम आणि अय्यांश 11 धारावे. दुसरी सेमीफायनल, दुसरी उपांत्य फेरीचा सामना. ओमकेश हॅट्रिकला 5,000 कोणाला. अरे कशाला 5,000 लावते. ते सामना जिंकला आता. तू ठेव पाहिजे तर आम्हाला देता 1,000 रुपये. नाही तुला खात असेल तर सांगतोय मी. सगळ्यांना चान्स द्या म्हणजे बरोबर होईल हो. कोणाला अन्याय नको. किती विकेट गेल्या. अरे बॉल काय बॉल यांची काय, यांची अवस्था काय आता आहे. यांना डबल जरी उतरवलं ना तरी आरतीली आहे. एवढी वाईट अवस्था आहे. समीर शेट्टी देतं नाही, देऊ द्या ना. असं काही नाही, तसं काही नाही. जे आहे ते आहे आम्ही सांगणार. समीर शेठ आमचे घरचे आहेत. त्यांचे 25 डिसेंबरला तुम्ही आले ना, त्यांची नाईट स्पर्धा असते 1 दिवसीय. पण तुम्ही या इथं बघायला, पण यावर्षी झाली नाही. होईल ते आज न उद्या. आर्यन प्रीमियर लीग. चला राहिला फक्त इनिमिन शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी. नाही, ज्यावेळी शुभम मडवे उलव्याचा गोल्डमॅन. ज्यावेळी स्पर्धा होत्या समीरदादा पाटील यांची, ट्रॉफीसाठी अलवेज चर्चेत असते. क्रिस्टलची जवळजवळ 15 किलोची ट्रॉफी त्या स्पर्धेमध्ये साई दिली जाते. शेलकरचा गोल्डमॅन. सगळे गोल्डन गँग मग चड्डी बनी गँग बोलवायची ना, म्हणजे अजून मला कॉकटेल जमला असतं. बरोबर की नाही. चला अशा प्रकारे चिरले संघाचा दारुण पराभव. आणि या ठिकाणी गव्हाण गोस टू फायनल. अंतिम फेरीत दाखल झाला आहे. या ठिकाणी धारावे व्हर्सेस धुतुम अशी ही दुसरी सेमीफायनल, दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना. गिरीशजी म्हात्रे नेरुळगावचे, त्यांचा सन्मान झाला. शेखर भोपी आपल्या सोबत आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. शेखर भोपी यांना विनंती, आपण या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर आपण